नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दत्ते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत असा हा अगदी घरात असतील त्या भाज्या घेऊन केलेला मस्तपैकी व्हेज पुलाव, किंवा तुम्ही याला व्हेज फ्राईड राईस असंही म्हणू शकता. चला तर आता आपण हा व्हेज पुलाव करायला घेऊयात. हा व्हेज पुलाव करण्यासाठी कोणतीही एक वाटी सेट करून घ्यायची आणि त्याप्रमाणे साधारणत 4 माणसांसाठी पोळी भाजी अजून ह्याच्याबरोबर खायला असेल तर 1 वाटी तांदूळ पुरेसा असतो. असा मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे. शक्यतो पुलाव करण्यासाठी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला जातो. हा तांदूळ स्वच्छ 2 वेळाला धुवून एक अर्धा तास भिजवून बाजूला ठेवलेला आहे. पुलावमध्ये घालण्यासाठी काही भाज्या मी घेतलेल्या आहेत. निवडून थोडासा मोठा असा तुकडे करून घेतलेला बीन्स आहे. 1 बाउल मटार घेतलेला आहे. थोडेसे ढोबळी मिरचीचे लांबडे काप करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे कांदा असा बारीक लांबडा असा चिरून घेतलेला आहे. थोडा असा तो सुट्टा करून घेतलेला कांदा आहे. तसेच गाजराच्या अशा लांब फोडी करून घेतलेल्या आहेत. त्यातला मधला दांडा असतो तो काढून घेतलेला आहे आणि फ्लॉवरचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. अशा ह्या सगळ्या भाज्या घेऊन झालेल्या आहेत. आता आपण पुलाव म्हणलो की काजू, बेदाणे आणि थोडा खडा मसाला घेतलेला आहे. ह्या खड्या मसाल्यामध्ये मोठी वेलची, चक्रफूल, तमालपत्र, काळी मिरी, लवंगा, दालचिनी आणि साधे वेलदोडे असा मसाला घेतलेला आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या साहित्यामध्ये थोडी साखर, मीठ आणि तूप हे साहित्य लागणार आहे. तसंच थोडंसं तेल आणि जिरे हेही लागणार आहे. ते मी फोडणीच्या वेळेस आयत्या वेळेस घेणार आहे. तुम्ही जर अजून A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. असा हा पुलाव थोडं तेल आणि थोडं तूप असं घेऊन मी करणार आहे. तुम्ही संपूर्ण तेलामध्ये किंवा संपूर्ण तुपामध्ये केला तरी चालेल. मी जो डाव घेतलेला आहे ते 4 डाव तेल घेतलेलं आहे. पहिल्यांदा त्यामध्ये काजू तळून घेत आहे. असे छान गुलाबी रंगापर्यंत हे काजू तळून घेतलेले आहेत. ह्याच तेलामध्ये 1 चमचा जिरे आणि हा सगळा खडा मसाला आपण तळून घेत आहोत. हा सगळा खडा मसाला तळून झाल्यानंतर त्यामध्ये सर्वप्रथम कांदा छान गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे. असा हा गुलाबी रंगापर्यंत कांदा तळून झाल्यानंतर त्यावरती बीन्स, मटार, फ्लॉवर आणि गाजर हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. ह्या पुलावाला छान मस्त चव, रंग आणि वास येण्यासाठी ह्या मी ओल्या लाल मिरच्या घालत आहे. ह्या भाज्या अशा छान परतून झाल्यानंतर त्याला एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेतलेली आहे. थोडीशी ही सर्व भाजी परतून घ्यायची आणि अजून एक 5 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची. आता ह्या पहिल्यांदा सर्व भाज्या पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाही आहेत. त्याचं कारण म्हणजे आपल्याला ह्या भाज्यांचा जसा आहे तसा ओरिजिनल कलर पुलावमध्ये पण दिसला पाहिजे. त्यासाठी इथं मी पहिल्यांदा थोडं मीठ घातलेलं आहे. असं हे ह्या स्टेजला मीठ घातल्यामुळं भाज्यांचा रंग तसाच्या तसा राहण्यास मदत होते आणि नंतर आपला पुलाव छान असा कलरफुल भाज्यांचा, पण भाताचं शीत मात्र पांढरं अशा रंगांचा मस्तपैकी, म्हणजे म्हणतात ना, एखादा पदार्थ खाताना तो दिसतानाही खूप छान दिसला तर भूक आणखीन वाढते, अशा प्रकारचा हा पुलाव होतो. बऱ्याच वेळा पूर्वीची लोकं म्हणायची, पदार्थ पहिल्यांदा नजरेने खायचा
आणि नंतर चवीने खायचा, त्या प्रकारचा हा पुलाव होतो. आता मी यामध्ये आपण जे भिजवून घेतलेले तांदूळ होते ना, ते सगळे घालून घेतलेले आहेत आणि सगळ्या भाज्या आणि तांदूळ एकजीव करून घेत आहे. तोपर्यंत एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. या पुलावावरती जेवढे तांदूळ घेतले आहेत त्याच्या दुप्पट गरम पाणी मी ह्यावरती घालणार आहे. इथं मी आता 4 वाट्या गरम पाणी घातलेलं आहे. लागलंच तर आपल्याला थोडंसं पाणी नंतर लागणार आहे, परंतु ते पाणी आपण नंतर पुलाव कसा शिजून झालेला आहे त्यावरती अवलंबून ठेवूयात. आता यावरती मीठ घालून घेत आहे. पहिल्यांदा आपण मीठ घातलेलं आहे याचा अंदाज घ्यायचा आणि मगच मीठ घालायचं. त्याचबरोबर आपण जी साखर घेतलेली होती ती साखर आणि तूप असं घालून घेऊन हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे. ह्याला आता आपण एक 10 मिनिटाची छान वाफ देऊन घेत आहोत. हे बघा, इथं तुम्ही बघू शकता की भाज्यांचा रंग अगदी तसाच्या तसा राहून पुलाव कसा सुंदर झालेला आहे. इथं मी सगळा पुलाव एकसारखा करून घेत आहे, म्हणजे आपल्याला किती पाणी लागणार आहे याचा अंदाज येईल. पहिल्यांदा एक भाताचं शीत घेऊन असं बघायचं. ते जर पूर्ण शिजवून झालं असेल तर पाणी घालण्याची आवश्यकता नसते, परंतु तुम्हाला एखाद्या वेळेला फडफडीत खूप मोकळा आणि शीत सुट्टं असलेला असा पुलाव पाहिजे असेल तर तुम्ही पाणी घालू नका. आणि तुम्हाला जर मऊसर असा पुलाव पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं अगदी अर्धी वाटी पाणी घाला. मी इथं अर्धी वाटी पाणी घालून आपण जी लांबडी चिरून घेतलेली शिमला मिरची होती ती त्यावरती पसरून घेतली. अजून एक 5 ते 7 मिनिटाची वाफ देऊन घेत आहे. ही वाफ देऊन होईपर्यंत ह्या पुलावबरोबर खाण्यासाठी मी इथं कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, मिरची, मीठ, साखर घालून थोडंसं दही घालत आहे आणि असा रायता बनवत आहे. पुलावाबरोबर रायता आणि सूप हे कॉम्बिनेशन अगदी मस्त, अप्रतिम असतं. असा हा आपला गरमागरम व्हेज पुलाव तयार झालेला आहे आणि तो मी आता सर्व करत आहे. ह्याला तुम्ही व्हेज फ्राईड राईस असंही म्हणू शकता. वास तर इतका सुंदर सुटलेला आहे ना की मला तर हा पुलाव वाढता वाढताच खाण्याची इच्छा झालेली आहे. त्यावरती कोथिंबीर घातलेली आहे, आपण केलेला रायता आणि हे गरम गरम सूप. ह्या सूपची रेसिपी पाहिजे असेल तर वरती आय बटनवरती क्लिक करून आपण ती रेसिपी बघू शकता. असा हा आपला मस्त म्हणजे मस्त व्हेज पुलाव किंवा व्हेज फ्राईड राईस विथ टॅमॅटो सूप अँड रायता असं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.